हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपवासाची बटाटा आणि साबुदाण्याची चकली. उपवासाला पण चालते, तुम्ही अशी पण खाऊ शकता आणि मस्त झटपट होणारी आणि मस्त कुरकुरीत होणारी उपवासाची बटाटा आणि साबुदाण्याची चकली आहे आणि मस्त लागते, एकदम मस्त कुरकुरीत बनून तयार होते. चला आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. मार्केटमध्ये खूप सारे बटाटे आता आलेले आहेत, तर मस्त मोठे मोठे बटाटे घ्यायचे आणि अर्धा किलोच्या हिशोबाने आपण ही चकली बनवणार आहे. त्याला मोठे मोठे मस्त 3 बटाटे घेतले आणि अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा. तो आदल्या रात्री आपल्याला मस्त व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. आणि बटाटे बघा हे शिजवून घेतलेले, मग त्याचे सालटे वगैरे मस्त व्यवस्थित काढून घ्यायचे आणि बटाटे मस्त बाजूला करून ठेवून द्यायचे. आणि असं पिवळसर बटाटा नाही घ्यायचा, असं मस्त व्हाईटसर बटाटा घ्यायचा. तर मग बटाटे ते विचारून घ्यायचे, नाही तर मग त्या चकल्या पण अशा गोड गोड होतात आणि चकल्या पण बरोबर होत नाही. तर त्यामुळे असे मस्त मोठे मोठे बटाटे घ्यायचे आणि व्यवस्थित नंतर आपल्याला साबुदाणा आहे ना, तो मस्त आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. कुकरमध्येच बॉईल करायचा, थोडंसं असं मस्त पाणी टाकून. एकदम पण नाही झाला पाहिजे, व्यवस्थित म्हणजे तो शिजला पेला पाहिजे, असा त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. आणि हे ते 3 मोठे मोठे बटाटे घेतले ना आपल्याला, आता त्यालाच पण स्मॅश करून घ्यायचं. पहिले साबुदाणा कुकरमध्ये व्यवस्थित टाकून द्यायचा आणि नंतर बटाट्याचं स्मॅशर हे मिळतं, ऑनलाईन मागवलेलं आहे. म्हणजे एकदम स्मूथ असा बटाटा निघतो. नाही तर आपण हाताने करायला गेलं तर मग असे बटाट्याचे असे मोठे मोठे राहतात आणि मग ते आपण चकली बनवताना तेव्हा चकल्याबरोबर अशा गोल नाही येत. मग याच्याने असं स्मॅशरने करून घेतलं, नाही तर तुमच्याकडे असं तांब्या किंवा वाटी असं त्याच्याने पण करू शकता. पण हे याच्याने मस्त एक बटाटा टाकला ना एकदम स्मॅश होऊन जातात आणि असं स्मूथ असं बटाट्याचं निघतात. आणि म्हणजे आपल्याला मिक्स करताना चकली बनवताना नाही तर गोळे गोळे येतात बटाट्याचा, अख्खा अख्खा बटाटा येतो. मग त्यामुळे त्या चकल्या पण बनत नाही व्यवस्थित. त्यामुळे असं स्मॅशरने किंवा तुम्ही एक प्लेट घ्यायचं, त्याच्यावर असं तांब्या घ्यायचा नाही तर वाटी घ्यायचं, त्याच्याने पण स्मॅश करून घ्यायचं तुमच्याकडे तर स्मॅशर नसेल तर. त्यानंतर हे व्यवस्थित प्लेटमध्ये बाजूला काढून द्यायचं आणि तिकडे साबुदाणा पण आपला शिजतो आहे व्यवस्थित. असा मस्त साबुदाणा होत आहे मस्त गॅसवर. आणि त्याला आपल्याला जो साबुदाणा आणि बटाट्याच्या चकलीमध्ये मसाला वापरणार आहे, जिरे वापरणार आहे 1 टीस्पून, चिली फ्लेक्स 1 टीस्पून आणि मीठ आपलं 1 टीस्पून. मस्त चिली फ्लेक्सची बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतं. काही काही लाल मिरची पावडर पण टाकतात, पण ह्याच्याने चिली फ्लेक्स वापरून बघा आणि मस्त चकल्या बनवून तयार होतात. आणि हा साबुदाणा आहे ना बघा, आपल्याला आता थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच होऊ द्यायचं, जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा, नाही तर मग ते जळण्याची पण शक्यता असतं. कमी गॅसवर पहिले थोडासा 5 मिनिट तुम्ही मोठा ठेवायचा, नंतर कमी ठेवायचा गॅस. चमचा चिली फ्लेक्स टाकायचं, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा आपलं स्वादानुसार नमक टाकायचं आणि ते मस्त व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्स झालं पाहिजे, जो मसाला आहे तो साबुदाणाला व्यवस्थित लागला पाहिजे. म्हणजे एकीकडेच जो चिली फ्लेक्स राहिले तर मग ते चांगला नाही लागला. व्यवस्थित त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आपल्याला 10 मिनिट मग त्याच्यावर मस्त झाकण ठेवायचं आणि त्यानंतर परत थोडंसं त्याला वाफ येऊ द्यायची. आणि वाफेनंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी असतं ना, तर एक ग्लास तुम्ही मस्त गरम पाणी टाकायचं. असं एकदम जास्त पण नाही झालं पाहिजे, अंदाज घ्यायचा थोडासा, अर्धा किलोच्या हिशोबाने मग ते एक टाकायचं आणि त्याला परत आपल्याला मस्त हलवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ते पाणी टाकल्यानंतर छोटा ग्लास घ्यायचा, जास्त मोठा नाही घ्यायचा, म्हणजे नाही तर एकदम पातळ होऊन जाईल, तर चकल्या बनणार नाही. छोटा ग्लास घ्यायचा, छोटा ग्लास 1 चमचा. आणि त्यानंतर हलवून घेतल्यानंतर आपण जे बटाटे स्मॅश केलेले होते ना ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं मिक्स होऊ द्यायचं. आणि मग परत आपल्याला 5 मिनिट ते गॅसवर कमी आचेवर ठेवायचं आहे. म्हणजे बटाटे आहे ते आणि जे साबुदाणा जो मसाला तो व्यवस्थित सगळीकडे एकत्र लागला गेला पाहिजे, नाही तर एकाच ठिकाणी लागलेला असेल तर मग ते आपल्या चकल्या व्यवस्थित बनणार नाही. एकसंध झालं पाहिजे व्यवस्थित. नंतर आपल्याकडे अशी परात असेल किंवा प्लेट असेल मोठी, त्याच्यामध्ये सगळं ते मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं जे आपलं कुकरमध्ये आपण शिजवलं आहे, तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवू शकता. पण असं जाड याचं पातेलं किंवा कुकर घ्यायचं, पातळ घेतलं तर मग ते जळण्याची पण शक्यता असते. आणि व्यवस्थित आपल्याला सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित परातमध्ये काढून घेतल्यानंतर हे मिश्रण पूर्ण गरम असतं तर उलथणीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हाताला खूप चटके बसू शकतात, पूर्ण गरम आहे. तर आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा, बटाटा, मसाला सगळं एकत्र झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण चकली बनवतो ना त्यावेळेस म्हणजे गोल आणि व्यवस्थित असं अटकली नाही पाहिजे, नाही तर मोठे मोठे बटाटे असेल किंवा काय असेल, एकसंध जर मसाला नाही झाला तर मग ती अटकण्याची आणि मग ती तुटण्याची पण शक्यता असते, मग ते बरोबर होत नाही. त्यामुळे जो आपल्याला हे मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कडे जे चकली बनवतात, चकली मेकर असतं, हे सगळ्यांकडे घरी असतं, अवेलेबल असतं, सगळ्यांच्या घरी असतं. महाराष्ट्रीयन घरामध्ये तर
मोस्टली सगळ्यांकडे असतं. तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण आहे ना, आणि जे बनवण्याच्या आधी याला आहे ना आपण जे तांब्या असतो ना, तांब्याने किंवा वाटीने ग्लासने हे जे मिश्रण आहे त्याला पूर्ण एकसंध करून घ्यायचं. अजून छान चकली बनते. म्हणजे आपण उलटणीने पण केलं, त्यानंतर असं तांब्याने पण असं जोर देऊन मस्त करून घ्यायचं, म्हणजे साबुदाणा एकदम एकसंध होतो आणि मस्त चकल्या आता ह्याच्याने बनवून घ्यायचं. एकदम छान चकल्या बनवून तयार होतात. इथं गॅलरी आहे, मस्त गॅलरी आहे, मस्त त्याच्यावर हा प्लॅस्टिकवाला कागद मस्त मागवलेला आहे ऑनलाईनच. आणि मस्त मग आता याच्यावरच चकल्या बनवणाऱ्या खाली मस्त तेल लावून घ्यायचं, म्हणजे ती चकली पण निघते. आणि नंतर ही परात पण इकडेच आणली होती आणि मग त्याला परत आम्ही तांब्याने पण स्मॅश करून घेतलं. बघा असं तांब्याने पण केलं ना, म्हणजे आपण टाकतो ना त्यावेळेस व्यवस्थित अशी चकली येते. आणि त्यानंतर मस्त आमच्या टेरेसमध्ये बसलो आणि मस्त चकल्या बनवल्या. खूप छान झालेलं होते आणि मस्त झटपट मस्त होतात. आणि उपासाची वर्षभर टिकणारी चकली आहे. वर्षभर छान आपल्याला उपास वगैरे मस्त ह्या चकल्या बनवल्या इकडे आणि मस्त गोल गोल एकदम येत होते आणि मस्त वातावरण पण छान होतं मस्त. आणि मस्त एक दिवस पूर्ण तुम्हाला त्याला वाळू द्यायचं आहे छानपैकी, म्हणजे कडक व्यवस्थित वाळल्या पाहिजे. आणि मस्त तळताना पण मस्त तळून घ्यायचे आणि मस्त आपल्या उपासाच्या साबुदाण्याच्या चकल्या बनून तयार होतात. एक दिवस पूर्ण वाळू दिल्यावर अशा प्रकारे हे बघा वाळून अशा एक दिवस पूर्ण वाळून मस्त कडक उन्हात वाळवायचं. आता ऊन पण मस्त पडत आहे कडक कडक. आणि मग एक दिवस वाळल्या अशा प्रकारे ह्या बनून तयार होतात. त्यामुळे त्याच्यानंतर मी तुम्हाला तळून पण दाखवते. मस्त गॅसवर तेल ठेवायचं. तेल याच्यासाठी मस्त कडक तापलेलं असलं पाहिजे. तळताना कधी पण आपण गरम तेलामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळ होऊ द्यायचे मधले, म्हणजे ती चकली ना मधून पण अशी तळल्या जाते आणि खाताना असं कच्चापणा नाही जात. नाही तर आपण डायरेक्ट असे टाकले आणि 2 मिनिटात जर काढून घेतली ना, तर मधले जे साबुदाणा असतो, बटाटा असतो, व्यवस्थित तळल्या नाही जात आणि मग ती खाताना पण बरोबर नाही लागत, अशी कुरकुरीत नाही लागत. त्याच्यामुळे थोडीशी अशी 2 मिनिट व्यवस्थित मधून पण व्यवस्थित तळून घ्यायची. थोडा टाईम घ्यायचा, त्यावेळेस ते मधले सगळं साबुदाणा बटाटे व्यवस्थित तळल्या जातात. मेन तर साबुदाणा तळला गेला पाहिजे, त्यावेळेस मग ती खाताना आपल्याला चकली छान लागते आणि मग ती कुरकुरीत लागते. त्यामुळे तळायची पण एक पद्धत असते. नाही तर मग ते आपण बनवतो चांगले आणि जर व्यवस्थित जर त्याला तळली नाही तर ती खाण्यामध्ये पण ती मजा नसते. त्यामुळे तळताना पण व्यवस्थित अशा टिप्स फॉलो केल्या तर आपली खाण्यामध्ये पण चकली छान लागते. आपल्या उपासाच्या ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहे. उपासाच्या बटाटा आणि साबुदाण्याची बघा किती छान दिसत पण आहे आणि खाताना पण मस्त अशा कुरकुरीत लागत होत्या. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा घरी. आता वर्षभर टिकणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास, ही रेसिपी आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे तुम्ही सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये. चला भेटूया, बाय बाय.